मी अश्विनी विक्रांत पाटील, जनार्दन विष्णू पाटील यांची सून। हे जे तुम्ही सगळे गाळे बघतायत, हे गाळे आणि त्याच्या मागची बिल्डिंग हे सुद्धा माझ्या सासऱ्यांनी बांधलेलं आहे। हे गाळे 1973 साली बांधलेले आहेत, नगरपालिकेच्या परमिशननी बांधलेले आहेत। हा जर पूर्ण तुम्ही रस्ता पाहिलात तर या रस्त्यामध्ये जेवढी रुंदी आमच्या गाळ्यांच्या इथल्या रस्त्याला आहे तेवढी रुंदी कोणत्याच रस्त्याला नाही आहे। पूर्ण सुभाष रोडमध्ये कुठल्याच रस्त्याला एवढी रुंदी नाही आहे। आमचे गाळे इथपर्यंत मोठे होते, पण गेल्या वेळेला रस्ता रुंदीकरणासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी त्यांनी आमचे गाळे बिना नोटीस तोडले। आमच्या सगळ्या जे कोणी गाळेचे भाडेकरू होते त्यांच्या सगळ्यांचं नुकसान झालं, तरीसुद्धा आम्ही सहकार्य केलं, आम्ही गाळे तोडून दिले। त्यांनी ते गाळे जेवढ्यापर्यंत तोडले त्याच्यामध्ये 3-4 फुटाची जागा उरली होती। त्या 3-4 फुटांमध्ये आम्ही नवीन बांधकाम न करता फक्त शटर लावून तेवढ्या 4 फुटामध्ये त्या लोकांचा उदरनिर्वाह आत्ताच्या घडीला पण चालू आहे। आम्ही त्या लोकांकडून भाडंही कमी घेतोय, कारण की त्या सगळ्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे। आता हे गाळे असताना सुद्धा बिल्डरच्या प्रेशर खाली, बिल्डरचा प्लॅन महानगरपालिकेने पास केलेला आहे, याअर्थी बिल्डरने त्यांना खूस खायला घातलेली आहे, हे जाहीरच आहे। आणि कोणीही गरिबांचा विचार न करता डिरेक्टली ॲक्शन घ्यायला आलेले आहेत। आमचं म्हणणं आहे की हे गाळे तोडायला नाही हवेत। आमचा जो कोर्टात केस चालू आहे त्याचा निकालही अजून लागलेला नाही आहे। आणि जर तुम्हाला तोडायचे, तुम्हाला म्हणणं आहे की इल्लीगल आहे, तर या रोडला आणि अख्ख्या सुभाष रोडला कितीतरी इल्लीगल गोष्टी आहेत, त्यावरती पण तुम्ही कारवाई करा। या रोडच्या सगळ्या बिल्डिंगींना नोटीस द्या, बिल्डिंगी अर्ध्या तोड्या, तर मी स्वतः माझे गाळे तोडायला तयार आहे। सावंत सर, इथे महापालिकेची कारवाई सुरू असताना नागरिकांनी विरोध केला, त्यांची काय म्हणणं आहे, त्यांची मागणी कारवाई थांबावी, पण ह्यासाठी महापालिकेने पूर्ण जी DPL प्रोसिजर आपण फॉलो केली आहे। आपण यांना नोटीस दिली होती। हे गाळे या अगोदरही आपण रोड वाइंडिंगसाठी तोडलेले होते, पूर्ण तोडल्यानंतर यांनी ते पुन्हा बांधल्यानंतर तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपण त्यांना नोटीस दिली होती। 260 नोटीस अन्वये त्यांची हिअरिंग घेतली। हिअरिंग घेतल्यानंतर आपण 478 अन्वये आपण त्यांना घोषित केलं, अनधिकृत घोषित करून त्यांना वेळ दिले। त्यांना आपण दोनदा मुदत दिली की आपलं सामान काढून घ्या। हे सगळे नोटीस देऊन DPL प्रोसिजर पूर्ण करून आज आपण ही कारवाई करू। त्यांचा आरोप आहे की 1973 पासून 1973 गाळे कोर्टात केस आहे। नाही, कोर्टात केस त्यांची खालच्या कोर्टात त्यांची केस फेटाळलेली आहे। 1973ची जे दाखवत आहेत हे गाळे आपल्याकडे पुरावा आहे महापालिकेकडे की हे 2022 साली बांधलेले, त्याचे फोटोग्राफ्स पण आपल्याकडे 73चे नाहीत, कारण हे गाळे पूर्णतः रोड वाइंडिंगमध्ये निष्कासित केलेले होते आणि त्याच्यानंतर विना परवानगी हे गाळे बांधलेले आहेत। त्याच्या खाली गटर आहे, गटरीवर हे गाळे बांधलेले आहेत आणि आपल्याकडे पूर्ण पुरावे आहेत त्याचे। परत आपण हे जी परवानगी दाखवत आहे त्या परवानगी आम्ही मुख्यालयाकडनं आपल्या बांधकाम खात्याकडनं गेलं। बांधकाम खात्याने असं नगररचनाने असं लिहून दिलेलं आहे की ह्याबाबत कुठलीही परवानगी महापालिकेने दिल्याचं आढळून येत नाही। प्लस दुसरे पुरावे आहेत की शासनाने ही जमीन महापालिकेकडे रस्त्यासाठी हस्तांतरित केलेली आहे। सर्वे नंबर 334 आणि 320 जो आहे हा पूर्ण महापालिकेकडे त्यांनी हस्तांतरित केल्याचा पुरावा महापालिकेकडे आहे। त्याच्यासाठी आपण अनुषंगाने आपली DPL पूर्ण प्रोसिजर पूर्ण केलेली आणि कारवाई करायला आलोय। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।